नाही या दादा कुठे गेलाय ग? म्हणजे ग अगं पाहुणे यायचे काय आज तरी घरी राहू का नाही आजच्या निदान? दिवस घरी राहायला पाहिजे ना यांनी. मी मग? एवढी तयार होऊन बसले, हा. म्हटलं दादा गेला असेल कुठे चहा पोहे आणायला. आता किती काम होणार आहे, बास ना म्हणा, हा घरात ना. ठेवायला जागा नाही राहिली. पण याने आजच्या दिवस थांबायचं ना ग इकडं. आता तू मला काय सांगते, तुला नाही बोलतेत का ग? तुला असं? काय एवढी हौस होती तो पोराला डॉन बनवायची ते सांग. अगं पण मग आता बनवलंय, मग आता त्यांनी ऐकावं ना. ऐकावं का? मग माझे एक तर 56 स्थळ नाकारून गेली. आता एवढं तर पटू द्या. हा नाही पण मग आता पाहायचं ना त्यांनी. तर पोर जेवण झाली, हा? पोर लग्नाच्या वयात आली, मग? ते नाही तुम्हाला काही, फक्त येऊ द्या त्यांनी एवढं पण- नाही एवढं का मला एखादं घर नाही बांधून घेता येत का? अगं पण त्याला समजाय पाहिजे ना. येऊ देच आता, दादाला पाहतेच मी. बाय बाय तू दर्शिक जाप ना दादाला बी. मग तू काय मध्ये पडते आमच्या मध्ये? दादा ऐकतोय का? मग तू मध्ये नको पडत जाऊ आमच्या. मग मी बोलत असला तू मध्ये नको बोलत जाऊ, म्हणजे मी बरोबर त्यांना अगं, लाईनीवर पण मग आणीन. मला 2 शब्द बोलायला पाहिजे ती ना. मला म्हटलं साडी बिडी घालून मस्त तयारी बियारी करून ठेव, मी येतो म्हणा लगेच पाहुणे घेऊन. असं म्हणलं का हा? तुला? आणि पाहुणे मी चटई बिटाई अंतरून ठेवली. मग त्यांना कळत नाही का मला आवरायला लावून स्वतः मस्त बुरकाळायला गेले. हा ना पण त्याला थोडी अक्कल पाहिजे ना ग. येऊ देच आता दादा. हा? जाऊ दे आता येईल, तू काय नको म्हणू. काय वसुली महत्वाची होती का? पोरगा पाहिले तर ते अगं, महत्वाचं पण होतं. मग पाहुणे महत्वाचेच राहते ना, तुला पाहुणे यायचे ना पाहायला. मग त्याला हा. काय अक्कल नाही ना. एक काम करते मी आता, तुमचे जे तुम्ही चालू ना पिढी ते मी करीते. असं नको ऐकत जाय त्याचं. मी घालते गाड्यामध्ये साखर बिकडे, हा. मी एखादी गण ठेवते, मग झालं म्हणजे आपलं आख नको बाई. खानदानात तसं. असं नको करू येड्यावानी. कुठं माझं स्वप्न होतं मस्त, मग नाही का नवरा करायचं, संसार करायचा, हा ना. जॉबला जायचं. तो काय सांगतो ऐकत जावा. हा नाही ऐकलं मग कसं होईल ग अर्चना? नाही ऐकलं म्हणजे तुला नाही सांगतात का दादाला? अगं पण तुला बी ऐकलं म्हणजे मग चांगलं होतं ना. मी जर लग्न करून गेले आणि येणारच नाही तुमच्याकडे परत, का बरं? नाही येणार. असं नको करू बाई, येड्यावानी नाही करायचं अर्चना. आता दादा आल्याशिवाय मला आवाज नको देऊ, आता केव्हा येतो दादा काय माहिती मग. नाही तर मी साडी सोडून टाकीन आता. हा नकोच वाढू. सगळंच पाहुणे आता नाही ना आले अजून. पोरण ते वाट पाहत असतील म्हणजे दादा कुठे गेले. काय का बसले बाहेर? गेला वसुलीला. हा? त्या अर्चना किती बोलायला लागली मला. अगं वसुली नसते का, पण ते लय अर्जंट करायचं होती मला जाणं. काय अर्जंट गरज होती बरं. मग? ती किती बडबड केली आणि घरात गेली बरं पोर. तिला काय लागत बडबड करायला? अरे बाबा मला ती बडबड ऐकावं ना. मी लोकायला देईल अगोदर. हा देल आहे तो कबूल आहे. मग पण त्या पुरीनं लय ना बडबड केली माभवती. बडबड करायला काय लागत आहे तुम्हाला लोकायला? हा मायली वसुली मायली चालू आहे ना बरोबर. आता मी तर घेते बाबा ऐकून, पण पुरीनं ऐकलं पाहिजे ना. अगं पण तरी जाऊ नये सुद्धा मला येलपटा झाला माहिती का? येलपाटा झाला. मग त्याची 50 पोती सोयाबीन होती, हा ती डायरेक्ट उचलून आणणार होतो. मग पण त्याला मला जावंच तर 1 मिनिटाच्या आत तो तिथं मला पोहोचायचा टाईम, हा तर त्याची गाडी भरून लगेच मार्केटला गेली. लगेच मार्केटला गेली. हा नाही तर डायरेक्ट 50 पोती सोयाबीन डायरेक्ट घरी आली असते. हा ना किती फरक झाला पाय हा. बरं इतक्यात. पोर कुठे गेली? घरात गेली घरात. हा का? हा मग तयारी केली नाही तिनं? हा तयारी करेल. हा पाहुणे येऊ राहिले. हा 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 मला फोन आला तिथे गेलतो तेव्हा ना. असं ना. हा म्हटलं या ते म्हणून 2 तास लागतील अजून यायला. हा 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 तर मग आता 1-1.5 तास झाला त्यांना, म्हणजे 10-15 मिनिटात येतीलच ते. येतील हा? का? हा. हा मग तिला सांग काय सांगायचं ते. हा ना. तिला सांगतो ना घरात जाऊ. हा 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 सांग. अर्चना नीट पोर पाय बर का, पाहून घे परत मन नको. मामा तू पण पाहिजे पोर. हा ए ताई नीट पोर पाहून घे बर का. काय तिला तिचं नाव गाव तिचं काय खानदार निंदा विचारून घे. हे बाहेर कोण काढून बसले? हा रे चल बरं विचारू त्याला बाबूराव. हो बाबूराव गोटे हिडत राहते. हो बाबराव गोटेच ना मी. हा हो गोटे का? गोटे गोटे. तुम्ही चाटे का? हा 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 आम्ही हा, चाटे. बरोबर बरोबर बरोबर. चला या इकडे बसूया. तुम्ही जे पण नक्की. हो बाबराव गोटे आहे. बर बर हो. दादा इकडे कुठे चालवले? त्यांची का? अहो इकडे ना, इकडे चटे बिटे टाकेले बसायला. इकडे ना आमच्या घरात जागाच नाही राहिली बघ. का बरं? सगळे वसुली साहित्य सगळं जमा करायला याच्यामध्ये, त्याच्यामुळे घरात आहे ना जागाच नाही राहिली बसायला. चालते चालते. कारण वसुली चालू राहते ना मावाली. हा हा त्यांचं काय असन अडचण सोयाबीन वगैरे घेऊन ठेवलं असन, घर पॅक झालं असन. हा हा बसा 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 चाटी पाटील बर बसा. हो वसुली कसली? असं राहते हे तुमच्या माणसारख्या 4 लोकायला पैसा अडका द्यायला राहतो ना मी.
हा हा मग ते वसूल करायला जातो राहतो मी. ते वसुली का हा, हा. ज्यांनी नाही दिले का त्यांच्या वस्तू उचलून आणायच्या घरात ठेवायच्या. बर बर ती त्याच्यामुळे वसुली. नाही घरात बसायची जागा नाही राहिली. बर बर मग म्हटलं कसं मोकळ्यात बसव राहणार डायरेक्ट चालतंय घरापुढं. म्हणजे आता तुमचं अख्खं घर डायरेक्ट झालेलं आम्हाला असेल. झोपायची जागा नाही घरात. ओके. पाहिलं ना? असं आहे. एवढा दणकट असलाय म्हणजे. पैसा आहे मजबूत. बरं पोर बोला ना. लगेच हं? पोरीचं आवरेल आहे की नाही काय माहिती अजून. म्हातारे ए म्हातारी अगं आवरलं का पाय ना. ये इकडे ये. तू ये तू. हा तिचं आवरलं का पाय मला सांगायची. हा? हे वाईट सोन आहे का? हे ना एक जणाच वसूल घेतलंय मी. वाईट सोनं वाईट सोनं हे आपल्या देशात नाही बाहेरून आणलं. बाहेरून आणलेलं राहते सगळे बाहेर. तेच म्हणलं 1 2 3 4 5 6 7 हं. 7 पिढे आहे त्याला. सात. खतरनाक आहे हो तुम्ही मग. हे कामच आपल्याला इथे रॉयल काम रॉयल काम. तुला आवाज दिला होता का पण? मग आवाज दिलाय बाबांनी. दिलाय ना? हा काय डोक्या पदर घेणं गरजेचं नाही तिथे गेलं हा बरं आहे, चाल म्हणजे आता ये. म्हणजे? मग तवर चाल ना तशीच. बर बाई चाल. पदरा नाही येत जाय तिकडे. काय आवरले का काही तंबाखू बिंबा खाता का पाहुणे. मग घ्या तंबाखू खा. आणा आणा. का सिगरेट देऊ. नाही 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 ना ते नाद नाही करीत. नाही ना. दादा हा. हे घालवायचे का? काय घालवायचे काय घालवायचे. जाऊ दे ना आता आंबल्याचं काय बी खाऊ दे ना आता पाहून रावल्याला नाही द्यायचं. मग द्यायचं कोणला आता. हे मोकर घर भरले आपल्याला खावल का आपल्याला. बरोबर आहे ठेवायला जागा नाही अगं आपल्याला. पण आमलाचं काम आहे ना, खाऊ दे ना. जाऊ दे. आता हेच संपा आता आपल्या घरातलं कवच संपायचं सांग. या अशीच पाहुणे रावळे बोलवून खाऊ पिऊ घालून द्यायचे. एवढी गिल्लर का पसंत झाली. मग आता काय करते. आता हे सकाळी वसुलीला गेलो नाट लागलं तुमचं. झालं लागलं आमचं नाट. पहिले बांगला बांधून घ्या. आता बांधायचं जातात. पाहुणे मध्ये नाही वडिलाला बोलत जाऊ. जाऊ दे बोलू द्यावर. तिने काही वाईट नाही सांगितलं बांगला वाईट बांधती नाही म्हणते. सांगितलं पण मग पाहुणे मध्ये असं बोलू पुरीला नये ना. आवडत नाही की काय हे गायच्या भाऊ. नाही अजिबात नाही आवडत मला. लय वेळा सांगते त्याच्याने रोग होतो सोडून ती द्यावं. मला लय गागत राहते दादा तुम्ही खाऊ नका. हा परत आता सवय लागली आपल्याला. बरोबर बरोबर आहे. ते बी नाही सवय लागल्याशिवाय. आजी तुम्ही मिसरी बिसरी नाही लावती. नाही बाबा मिस्त्री नाही लावायची. नाही ना. नाही नाही. नाही म्हातारे नाही काय आंबा. नाही म्हातारे माणसाचं ते लय छान काय तू. हा हा हाय हाय पण आपण नाही लावतो. आता आजीच्या मैत्रिणी लावित हा असतील. मैत्रीण लायचंय भाऊ. यांना करमत नस. हा लायचंय कामाधंद्यामध्ये गेला का मग लायचं. बर तुमच्या इकडं वातावरण लय थंड आहे हो. लय थंड म्हणजे ना काय झालंय पावसाळा जास्त आमच्याकडे झाला. 4 दिवस रोग गेला होता. पाहता. हं? दुखे रोग. दुःख दुःख हा, दुःख दुःख. दुःख. अरे म्हणजे- भाऊ शिवारात पाणी फिरलं ना हा म्हणून वातावरण असं लागत सुटलं आपल्याला थंडीचं. बर कुठेतरी बर्फ हा. पडला सर त्याची लाट मग? आपल्यापर्यंत आली. हा असे ते काय झालं ना आमच्याकडे म्हणजे डायरेक्ट 11ला दिवस उजडायचा. बाबू. हा हा नाही आमच्या इकडं 6 वाजताच उजड होते. हो का. हा 6ला. बर काय बाकी काम चालले तुमचे. काम काय नाही आता काय नाही सगळे तांबाटे लावून दिले. हा. काही मेथी टाकेले काही कोथंबीर करेल काही शेपू करेल. त्यालाच माणसं भेटा ना आता मला. हा का? हा मग व्यापाराला देऊन टाकेल जागेवर. हो पाहुणे मी काय म्हणतो काय विचारा ना मुलीला. नाव गाव विचारा. या पुढे या बसा इकडे बसा ना समोर बसा. आता मलाच विचारायला लागणार हा, आहे. मग तुम्ही वर आता विचारा. मामा आहे बी. हा नाही विचारा. तुझं नाव काय रे. म्हणजे तुम्हाला गावात माहित नव्हतं झालं का? काय हा म्हणजे आख्या गावात काय आमच्या गावात सोडून बाहेर गावी बी लय प्रसिद्ध आहे. काय बाबुडांच्या पोरीचं नाव. बाबडवंत पुरीत ना. हा म्हणजे दादा म्हणजे बाबूडॉन बरोबर आहे. मला जग प्रसिद्ध आहे माझं नाव आहे बाबूडॉन. हो हा. बाबडवन म्हणजे खेळ नाव आहे का तुम्हाला. नाही खेळ नाव नाही मला ते. मग माझं आहे ना नाव बाबूडॉन का ठेवलं गेलं माहिती का. हा मी वसुली करतो ते करतो ना हा हा त्याच्यामुळे मला सगळं बाबूडॉन. मागास तुम्ही सांगितलं ते. हो त्याची तर नाही देवाण घेवाण. हा
बर बर. मग काय नाही, नाव सांग ना पुरी. आता तो तिथे आम्ही चिठ्ठी असं लिहायचं बाबुडांची मुलगी. नाही नाही दादा सांगू का मग? अगं पुरी नाव सांगायचं, मग लाजायचं अगं, काय? नाव विचारायचं, कर्तव्य द्यायचं. माझं नाव अर्चना बाबूराव गोटे. गोटे आहे का? बर बर. शिक्षण काय आहे तुझं? आठवतच नाही. दादा ही गेली होती का नाही शाळेत? मी फक्त बारवाडी शिकेल. शाळेत गेली नाही ती, कारण काय झालं माहिती का, माझा वसुली धंदा चालायचा. हा, मग इकडे घरी कोणी राहत नसं, हा, म्हणजे म्हातारी माणूस बाय माणसाला काही कळत नाही. हा. मग याला समजा मी सांगितलं तू काही शाळेत जाऊ नको, इकडे घरी सांभाळ. मग सही वगैरे नाही येत? नाही नाही, काही नाही, काही नाही. हा येते येते. हा? अंगणवाडी तेवढी शिकेली मी. करते का सही तू? हा. तू तर मला कधी दाखवली नाही का? कधी वेळ चालली तुम्हाला दाखवायची. हा. बर, जन्मतारीख काय तुझी? आता जर मी शाळेतच गेले तर जन्मतारीख कशी माहित असेल मला? पाहुणे बा, तिचा जन्म आहे ना, पहिले काय आमच्या गावात लाईटी नव्हत्या. हम्म. मग त्यांना लाईटी वाढल्या, हम्म. लाईटी वाढल्यावर मग तिचा जन्म झाला. हा का? हा. तुम्ही तर मला किती सांगितलं नाही. आता तुला काय सांगायचं, आता तू का काय लहानपणी लगेच सांगत होस तुला? नाही, मग आता मोठी झाली ना. नागवडीच वाटते बरं का मला. मग तुला आताच पाहुणे यायला लागले ना पाहायला. काय, थांब जरा आपण पाहू. अजून काय विचारतो? अरे जन्मतारीख आता गेली, शिक्षण नाही तिचं, स्वयंपाक तरी येतं का हे विचार. स्वयंपाक येतो का पुरीला? मग एवढा भारी बनवते का गलीतले लोक भाऊ. जेवायला येते. स्वयंपाकाला चॅम्पिंग पोरे. हा का? मग आधी तुमच्यामुळं शिकले असन ती हा स्वयंपाक. माझ्या आजीने कधी मला कडे मग? चमचा घेऊन नाही दाखवलं. हा हा का? स्वयंपाकात लय हुशार मुली. हिला चिकन बनवता येतं का? हा एकच येतं नंबर. येतं. मग हा, मग कारण पोराला आहे ना, हा हा दररोज म्हणलं तरी चिकन खातो तो. मग असं तब्येत ना? का तशी नाही मग? डॉक्टरने सांगेले जोपर्यंत बायकोच्या हातचं खात नाही ना, तोपर्यंत त्याची तब्येत होणार नाही. असं सांगितलं का? दादा हा. असं कोणतं डॉक्टर सांगत राहतो तो म्हणजे काय आमच्या इथला आहे डॉक्टर तसा. आईच्या हातचं नाही चालत का? चालतं, पण मग तब्येत तेवढीच राहते. अगं हा, म्हणजे पुरी- त्याचं म्हणणं असं आहे, बायकोच्या हाताचे जर खाल्लं तर 2 घास वाढव खात असं. आता बरं, हे अजून काय विचारायचं? इस्त्री करता येते का विचार. इस्त्री काढता येते का पुरीला? नाही नाही, कारण आमच्या घरात इस्त्रीच नाही तर इस्त्री करू कुठून? आम्ही इस्तर पण लाईटी पण लय सावध राहतो भाऊ. असं आहे, आम्हाला बे वाटत लाईट. आम्ही रात्रीची दिवा लावित घरात. हा, आम्ही लाईट नाही आमच्या एवढं. बायको नाही लावते का? नाही नाही, का बरं? आम्हाला लाईटचं मग कोणाला काही कळतच नाही. लाईट लावल्या जास्त जरा दबूला साचले त्याच्यामुळे आम्ही लाईटी लावते. नाही आला चोर बिर तर मग काय करायचं? 3 जीव सदाशिव म्हणून नाही लावते. का हो? 3 दिवसात शिव म्हणई. हं. तुम्ही तिघच राहते घरात? ठीक. पुरीला काय भाऊ बिऊ? नाही तेवढीच मुलगी फक्त मला. मामा मामा नाही, मावशा? मावशी आहे. मावशी आहे ना, मावशी कोणत्या गावाला द्यायले? खाल्ल्या राहणार राहत तिकडं. हा का? हं. याच गावात द्यायले का? थोडं अंतर आहे 2-1 किलोमीटर. बर. ए पुरी, तुझी मम्मी नाही दिसत इथे. दादा हो, हं. ते काय विचारताय? काय अहो तुमची मंडळी नाही दिसू राहिली. अहो, आता तुम्हाला काय सांगा पाहुणे, काय हो? मला आहे ना याच विषय काढला का मला आहे ना लगेच रडू येत राहते लगेच. अरे भाऊ नको रडू, जाऊ दे जाऊ दे. जाऊ दे, गप, जेव्हापासून गप, माझी आई गप. गेली ना तेव्हापासून ते असं दोनचे हा वसुली ना, बिसुली आठव करायला येते लागली. भाऊ, हा का? आठव येते. मग हा. गप भाऊ, गप गप म्हणजे वाढले का? गप 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 गप. हा अरे भाऊ गप. दादा हे काय विचारलं रे तू. हा ना, लयच रडायला लागलं भाऊ. दादा हो, गप भाऊ, गप 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 गप. दादा अरे गप, रडू हो, नको. जाऊ द्या सॉरी, धरा. हो सॉरी, जाऊ द्या. सासू रुमाल घ्या चार दिवस पुसायला. झाले धुतला नाही. गप गप गप. लय दिवसाने नाव काढलं हो तुम्ही. मा ध्यानात नाही मनात नाही, मला ध्यान काढलं की लगेच रडू येत. सॉरी बघ, सॉरी. असं नका विचार बाबा काही. का तुम्ही दुसरी खबर नाही केली. तर दुसरे काला करते बाई, दुसरे केले असते तर याच्या आधीच केली असती, पण या पोरीचं मावलं लग्न जमाय करताना मी म्हणलं नको दुसरं पोरं सोरं झाले असते, बायको केली असते म्हणजे पोरं सोरं झाले असते, म्हणून ते या पोराचा जीव लागला असता, मग या पुरीचा कचरा झाला असता, म्हणून या पुरी करताना मी लग्न नाही केलं. असं म्हणजे पुरीमध्ये जास्त जीव. हा, महापुरी म्हणजे बरी वाढली वाची, म्हणजे मग असा ताण होतो. दुसऱ्या पोरासोर झाले असले जास्त कमी असं. नाही पहिली पोर धनाची पेटी. हा मग पहिली बेटी धन की पेटी. तिची आई वारेली एक तर. हा. असं आहे. ते जाऊ दे, मरू दे.
झालंय आता ते बी शांत झाले. बरं पोर आपल्याला पास आहे काय आहे ते आपल्या इथं शिकू तिला थोडंफार का आजी काय रे भाऊ म्हणलं हा. पोर आम्हाला पास आहे. पाच आहे ना हा हा. दर्यापुरी मला हा घे घे ग बाई घे. आजी जुन्या नावा- लोकांची पद्धत हा, आहे का हा. नाही? पाला आले का पैसे देतात मुलीला मुलीच्या हातात देतात म्हणजे. घे. दादा मग याचा रिचार्ज करू का? एप्रिल लगेच काल रिचार्ज मारती राहू दे. हा तुलाच काय आता लग्नाच्या आला काही पार्लरला याला त्याला खर्चाला काम येतील ना. हा बघ राहू दे. तुम्हाला काय पोराला विचारायचं हा विचारू विचारतो पोराला विचारतो. ना. पुढे ये बुश. तू चष्मा काढ. नाही नाही मामा त्यांना वाटत तिरपा बिरपा आहे डोळ्यात. या बा हा काय नाही काय नाही. काय नाही भाऊ राहू दे. काय नाव आहे राहू दे, पाहुणे राहू तुमचं नाव का सांगा. नाव का माझं हा भूषण विठ्ठलराव चाटे. चाटे. हा शिक्षण काय झालं आपलं. काय नाही शाळेतच नाही गेलो इच्छासारखं. अच्छा मग सारखा जोड आहे काय. हा मग आता काय धंदा काय करताय. चहाच्या टपरी कपाशी जायला ये अरे भाऊ थोडं पाका कमाय ना शिक्षण लागत ना नाही सही बी येते आजी. येते ना बँकेत अकाउंट आहे सर्व आहे हा, त्याचे. मग बरं आहे बरं बरं बँक चांगलं. बॅलन्स आहे तसा हा, चांगलं म्हणजे आहे मग. तुमची बस- जन्मतारीख काय जन्मतारीख. काय काय जन्मतारीख जन्मतारीख आहे ना आमच्या गावाला आहे ना लय मोठं पावधान आलं होतं. ते माग चक्रीवादळ सुटलं होतं तेच हा, का. हा, हा, तेच, तेच, चक्री तेच. वादळ. त्या सालचा आहे काय पोरगा. हा हा. त्याच चालतं. ती बातमी आम्ही ऐकली होती पर पेपरला होतं आणि याला होतं टीव्हीला. नाही नाही होती बातम्या लय होत्या हा? त्या बाजूला तेव्हा मी तू बघा. नाही तेव्हा तू नव्हती होय. कपाशा धुतो आणि वडे बिडवे काढू चांगले. हा ना मग हा वडे एकच नंबर भजे वडे एकच नंबर काढतो. महापुरीला ओढीला आवडते बरं का. हा मग जोडा जमतोय ना. हा बरं बर मी काय म्हणते बा तुम्हाला हे वड्यान का बस काही धुवायची गरज नाही काढायची गरज नाही. का बरं एकदा तुम्ही याच्या टोळी द्या. यांची टोळी हा कोणती टोळी. बाबुडांची. कांदे काढायची टोळी का काय. नाही 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 कांदे नाही काढत नाही ते. नाही कांदे कांद्याचं बिंद्याचं नाही काम माझ्याकडे. नाही काम आमचा व्यवसाय कांदे विंद्यांचा नाहीये. आपल्याकडे नुसतं डायरेक्ट भाईगिरी. बाईगिरी. हम्म, भाईगिरी करते का. हम्म. म्हणजे मग तुम्हाला माहित नव्हतं का तुम्ही विचारपूस नव्हती केली का? नाही बाबुडांचं नाव उगीच नाही झालेलं आहे लांब लांब देशात पसरलेलं आहे नाव त्यांचं. म्हणजे लग्नानंतर मी तुमच्या टोळीत येऊ. हा म्हणजे माझ्याकडे त्यांच्या खुर्चीवर तुम्ही जाऊन बसायचं बसायचं. असं. हा का मी आदेश दिला इकडे वसुली तिकडे लगेच जायचं वसूल करून आणायचं. अरे बाई म्हणजे ते गुंडगिरी करते तेच. मग तुला काय याला गुंड करायचं का काय. बाबू पण तुम्ही गुंड आहे का. म्हणजे माझ्या दादांच्या हाताखाली 150 पोरं आहे. यो बाबू आजी. चांगलंय भाऊ त्या लय मस्त काम करतो मग आम्ही तुम्हाला इकडे बसवलं कशाला आहे? हा. घरात जागा नाही बसवायला ठेवायला. मग दादा चल लवकर. का बरं थांबय आता उठले तर अरे, मारतील. बसल्या बसल्या किती अरे काय बाई, पैसा पिशीत तू- होता तू काय पोराला चाल म्हणते मग? पाहुण्याला चाल म्हणते पोराचा फायदा होईल आमच्या हा. काळात. हा नाही नाही मामा पोराला काय गुंड करू का मी. मग गुंडा करते का मग पैसा तेवढा मापाचा मिळतो. तो पण एक व्यवसाय नाही का बशा धुण्यात आणि पावडे काढण्यापेक्षा तर इकडं स्वतःच रुबाबात जगलेलं बरं ना. नाही आजकालच्या मुलांना पावडे तसंच कपाशा लागतं. धुतला ना बाई जास्त दिवस जगन. पण हे बाईगिरी मध्ये उद्या मरण का परवा मरण. आम्ही मेलो काय. आता माझ्या बाप एवढा म्हणजे आता अगं लय 25 ना पैसा वर्षापासून कमी येतो करतोय. तो 25 वर्ष झाले मला बाईगिरी करायला. बाबूराव डॉनचा जावाई राहील तो. तुम्हाला आवडणार नाही का डॉन व्हायला? आवडल नाही मला. गप्पा आहे ना ते एक सावन दिन ठेवून आवडन म्हणे डॉन व्हायला. तुला फिरून बोलायला ना इथं अक्कलच बंद झाली. हे डॉन ही डॉनची मम्मी डॉनची पोर आणि हा डॉनचा जावाई. अरे इड गल्ली गल्ली डॉन आहे. मग मग तुम्हाला येताना दिसलं नाही का? मग तुम्ही याच्यात आले ना तुम्ही एवढे सुखरूप आले ना हे कशामुळे आले माहितीये का? बाबूराव डॉनच्या घरी आले म्हणून तुम्हाला तुम्ही आले. तुम्हाला कोणी अडवलं नाही. हं. नाही तर आमच्या गावात एक नवीन माणूस जर दिसला ना तर डायरेक्ट शूट. सगळ्यापेक्षा मोठं नाव आहे त्यांचं हा आजी हा बदलच माहित केलं पडलं. आता यांनी. बेजच काम करीना मग. अहो तुमच्या मुलाला विचार आजकाल मुलांना कसा फ्रीडम हवा असं हो की नाही? फ्रीडम हा. पाहिजे तुला नाही पाहिजे. तू घरी तर हं? फ्रीडमच दाखवत तुला थांब. हे असे कडे घालेल देईल त्याच्या हातात पाहुण्याच्या एवढे जावायच्या. लाड घाला. हा अजून गळ्यात चैनी बी निघाला अशा डायरेक्ट. ते विचारूच नका एकदा माझ्या टोळीत आलं. बर आता उठ तू आवर. ए उठ. जायचं मामा. बर मी घरी गेलो का तुम्हाला फोन कळवतो बघ आजी.
हा भाऊ हा हा. फोन बिन करतो अहो इकडे सांगा काय बात राव अहो तुमच्यासारखा आमचा फास्ट निर्णय नाही राहत अरे भाऊ आम्हाला विचारपूस करायला आमच्या लागणार उद्या पाहुणे येणार आहे पाहायला पुरीला आहे. त्यांच्या हा, पण कानगोटी चाले त्यांच्या मग आता कारगोटी जाऊ दे गेल्या तिकडे खड्ड्या त्यांच्या इकडे जागेवर निर्णय द्या अहो आजी आता पोराच्या बापाला तरी कळायला पाहिजे का नाही अरे भाऊ, असं असं उद्या परत पाहुणे दुसरे येणार आहे महाग उद्या लगेच पाहुणे यायचे ना मुलीला पण तुम्हाला लगेच सकाळ आता संध्याकाळीच फोन करतो ना लगेच संध्याकाळी तुम्ही phone. गेल्या दुसरे आले मग काय करायचं लगेच आता एवढ्या टायमात थोडी येणार लगेच मग तुम्हाला हवं म्हणावा का दुसऱ्याला हवं म्हणा म्हणजे आम्हाला नाही, पण आम्हाला पटेल पेच ना. पडतो ना हो. मग नाही दुसरे आले का त्यांना म्हणा हा बा, आमचं जमून म्हणा. असं कसं काय सांगता येईल तुम्हाला जर इच्छा नाही म्हणतात तुम्ही सांगा त्या आम्हाला टोळी जायचं अहो नाही. इच्छा नाही आम्हाला त्या पोराच्या बापाला तर कळणं पाहिजे का नाही मग बापाला सगळं आणायचं तुम्हीच काल आले तोंड घेऊन अहो, पोराचा मामा आहे मी मग मामा असं मग आता बापाला सगळं पुरीला आणायचं. मामा नाही मग काय मी म्हणायला पाहिजे का मामाच पाहिजे ना मला पण नाही म्हणूनच नाही आणलं ना आम्ही ऐका ना पोराच्या बापाला सांगतो तर तुमची माहिती देतो आणि जे पाहुणे येणार आहे ना जमत असेल तर जमून घ्या एवढा आपल्याला काही हे नाही बर का येऊ का चालेल चालेल या या चालेल चालेल भाऊ या या हो. तेवढा बटवा द्या आम्हाला. चाटे पाटील या हो. हो, ब- तुमचा- बटवा राहिला तुमचा पटवा घ्या हा. या चाटे पाटील हा. या बाई या दादा हा? आता हे किती होतं कोणतं हे मग हे काय मला वाटतं 11 होतं हे 11 होतं का हा अहो दादा लाज वाटत द्या ना सोडून दे बाहेर तुमच्यामुळे मला लग्न जमाना जा जर 500 रुपये येते रे आपल्याला पण जाऊ दे काय काय? रोजचे रोजचे हा, 500 मग. येते ते अहो, रोजचे रोजचे 500 500 रुपये जमा येतात. करून तुम्हाला काय करायचंय हे माझं लग्न नाही उराले हे कळत हा होईल होईल यावर घाबरू नको वैला आज नाही हे उद्या बघा. होईल. जाऊ दे खरं सांगू राहिले जर तुम्ही आता उद्याच असतं जर आलं आणि ते जर नकार दिला ना शप्प सांगते मी ना 20 पिऊन जीव देऊन टाक हा ना येडीच्या बाई पोर अरे, पुरीला काय हा समजून ना सांगा. पाय बरं हा? आडवा तिडवा बोलायची तुला आता माझा व्यवसाय बंद करू का हा ना हा? मग आता आयुष्य गेलाय जवाला त्याच्यामध्ये सांग बरं तू मग काय आज आपल्याला आता- काय कमी का आपल्या घरात पुरीला काय अक्कल नाही हा? जाऊ दे चल पाहू हा. करायचं ना करायचं मग हात करेल हा मग काय हा. आहे?